ची सुरुवात आपल्यापासून रुपालीताई, निशिकांत दुबे तर थेट टीका करत असताना मराठी जनांच्या ताटापर्यंत येऊन पोहोचतो। जे ताटातलं अन्न आहे हे त्यांनी भरलेल्या कराशी जोडलं जातं आणि मग त्यांच्यामुळे राज्याचं रहाट गाडगं हाकलं जातंय असं समजायचं। बरं झालं की भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की बाबा ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। मुळामध्ये निशिकांत दुबे यांना महाराष्ट्र राजकारणाच्या मध्ये नाक घालायचा काय संबंध आहे? हा, आम्ही मराठी भाषेची अस्मिता, आम्ही आमची मराठी भाषा, आम्ही कडवट आहोत। तुमची लोक इथं येतात, कशाला येतात? तुम्ही इथं येता, व्यवसाय करता, व्यवसाय केल्यानंतर कर भरतात। ही उपकाराची भाषा निशिकांत दुबे यांनी वापरायची गरज नव्हती। जसं सुषमाताई अंधारे म्हणल्या की मराठी माणसाला आम्ही उचलून उचलून मारू। मग आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, खरंच मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। मुळामध्ये भाजपच्या हा पक्ष मोठा जरी असला तरी त्याच्या व्यतिरिक्त जी लोक जाणीवपूर्वक अशी विधाने करतात त्यांना थांबवणं गरजेचं आहे। आणि दुबेंना मला सांगायचंय, तुम्ही मराठी माणसाला का लडकारताय? आमची लोक तुमच्या इथं येऊन राहतात तेव्हा तुमची जी मातृभाषा आहे तिचा सन्मान करतात। मग आमच्या महाराष्ट्रामध्ये जे कोणी येतील ती 3-3 पिढ्या इथे राहतात, ते मराठी त्यांनी आपलीशी केलेली आहे, मराठीमध्ये व्यवहार करतात, मराठी लोकांची सुखाने तिथे राहतात। मग का हा मिठाचा खडा दुब्यांना टाकण्याची गरज आहे? आणि म्हणून याच्या आधी मी सांगितलं की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दुबे सारख्या लोकांना फटकारलं पाहिजे। त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक जी व्यवस्था आहे किंवा जे सामाजिक वातावरण आहे ते बिघडण्यास मदत होते आणि त्याला उत्तर आम्हाला द्यावं लागतं, कारण का आम्ही सत्तेत आहोत। महाराष्ट्रात मराठी माणसाची सत्ता आहे। मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत। त्याच्यामुळे मराठी माणसाचा अपमान आम्ही अजिबात खपवून घेतला जाणार नाही। आणि दुबेंनी जे अकलेचे तारे तोडलेत ना की उर्दू लोकांना मारायचं, अहो त्या उर्दू लोकांची मुलं मराठी किंवा इंग्लिश मीडियम मध्ये जातात, ते कधीही मराठीचा अपमान करत नाही। का त्यांना मारतील लोक, मराठी लोक मारतील? हा जो काही प्रकार घडतोय, जो जाणीवपूर्वक घेऊन एखादा मूर्ख, विकृत, अतिशहाणा येऊन जेव्हा म्हणतो नाही शिकणार मराठी, काय करायचं ते करा, त्यावेळी हे मराठी माणसाला उस्कवण्याचं काम आहे आणि त्यातनं हे प्रकार घडतायत। त्याच्यामुळे जे कोणी बाहेरचे व्यक्ती असतील, ते जरी लोकप्रतिनिधी असले, तुमचा शहाणपणा, तुमचा आगाऊपणा तुमच्या राज्यात विकासासाठी खर्च करा। जर तुम्ही शशिकांत दुबेंचा जो काही आले ते तो दाखवला 2019 पासून ते आहेत, अहो मग तुमच्या इथं डेव्हलपमेंट करा ना। कशाला तुमच्या लोकांना इकडे बाहेर यावंसं वाटतंय? तुमच्या लोकांच्या तुलनेमध्ये मराठी माणूस फार कमी टक्का आहे की तो बाहेर जातो आणि तो गेला तर तिथल्या त्या मातृभाषेला आपलीशी करतो। मराठीचा डंका इतर राज्यात वाजवत नाही, हे दुबेला सांगणं गरजेचं आहे। बरोबर आहे। दुबेला तुम्ही एक इशारा देखील दिलेला होता रुपालीताई की आम्ही आपटून मारण्याची भाषा करत असाल तर धोपटलं देखील जाणार। सक्षणाजी आपल्याकडे येतो। सक्षणाजी काय झालेलं ना आपल्या ताटावर, आपल्या महाराष्ट्रावर, आपल्या मराठीवरती